कॉरिडॉर रद्द झालाच पाहिजे, कॉरिडॉर रद्द झालाच नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूरकरांचा कॉरिडॉरला विरोध हा पूर्वीही होता आणि आत्ताही आहे. अशा पद्धतीच्या मागणीसाठी गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपुरातील स्थानिक नागरिकांचा विरोध हा दिसून आलेला आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांची आणि व्यापाऱ्यांच्या काही मिटिंगा घेऊन असं नमूद केलं की स्थानिकांच्या 70% लोकांचा आता कॉरिडॉरला विरोध नाही आहे आणि अशा संदर्भातल्या काही प्रसिद्धी माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु स्थानिक पंढरपूरकरांनी याविरुद्ध आता पुन्हा एकदा मोठा एल्गार पुकारलेला आढळून येत आहे. आज स्थानिक जी बाधित नागरिक आहेत, काही व्यापारी आहेत, यांनी पत्रकार परिषद घेऊन याद्वारे माहिती दिली की आमचा कडाडून कॉरिडॉरला विरोध आहे, परंतु चुकीच्या पद्धतीनं बातम्या येत आहेत आणि जिल्हाधिकारी हे चुकीची माहिती देत आहेत. आपल्यासोबत येथील काही स्थानिक व्यापारी मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोणती भूमिका मांडली आणि आता पंढरपूरकरांचा आणि विशेष म्हणजे किती टक्के पंढरपूरकरांचा कॉरिडॉरला विरोध आहे ते. गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर. आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण. पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत. कामगारांचा खर्च वाचतो. बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये. जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल. विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त. घरपोहोच सेवा मोफत. ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा. आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9860 40 66 07 88 30 77 18 07. काय नाव आपलं? व्यंकटेश कुलकर्णी. आज पत्रकार परिषद झाली, काय भूमिका मांडली? आमच्या अध्यक्ष यांनी आमची भूमिका मांडलेली आहे. जर आमचं वैयक्तिक मत विचारलं तर शासनाने आम्हाला प्रस्तावित कॉरिडॉर प्रस्तावित नकाशा दिलेला आहे आणि त्याचबरोबर नगरपालिकेने सुद्धा DP प्लॅन दिलेला आहे. ॲट वेळेस एकाच वेळेस बरोबर दिलेला आहे. खरं तर शासनाने पहिल्यांदा ठरवायला पाहिजे होतं. त्यांच्यात ताळमेळ नाही का असा आमचा आरोप आहे की इतका गदारोळ शासनाचा कसं काय. पंढरपूरसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी एवढा मोठा गलथानपणा शासन कसं काय करतंय हे आमचा पहिला प्रश्न आहे. की बाबा तुम्हाला जर कॉरिडॉर द्यायचा समोर असेल तर तुम्ही DP प्लॅन देऊ कसं काय शकताय. इथले सगळे स्थानिक बाधित पहिल्यांदा भयभीत आहेत आणि अजून तुम्ही वरून DP प्लॅन देताय. दुसरी गोष्ट म्हणजे शासन दरबारी CM साहेबापासून सर्व नेते अधिकारी म्हणतात की आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करणार नाही. आत्तापर्यंत शासकीय दरबारातले नेते किंवा CM साहेब, सचिव वगैरे कोणी आमच्यापर्यंत आलेलं नाही. आमच्या खऱ्या अडचणी काय आहेत त्या कुणीही जाणून घेतलेल्या नाहीत. जिल्हाधिकारी साहेब त्यांनी एक ही घेतली होती मीटिंग, त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक्सपेन्शन याबद्दलच बोलली आहे. आमच्या अडचणी कशा सॉल्व्ह करणार त्या बोलले नाहीत. आमचा जी प्राथमिक अभ्यास झाला आहे की यांनी जे एक नकाशा दिलेला आहे आम्हाला 200 फूट 500 फूट त्याप्रमाणे मंदिर सुरक्षित धोक्यात येते. इतका संवेदनशील विषय असताना ही आम्हाला विचारात घेतलेलं जात नाही. तर आमची शासनाला मागणी आहे की पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती स्थापन करावी आणि त्या समितीमार्फत ही प्रोजेक्ट काय असेल ती पुढं न्यावा अशी मागणी आहे त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे इथं स्थानिकांच्या पुनर्वसनच होऊ शकत नाही, असे मोठे प्रॉब्लेम आहेत भरपूर. शासनाने किती जरी मोबदला दिला तर त्यांचे शासनाचं आमचं पुनर्वसन होऊ शकत नाही. त्यामुळं आमचा ह्या कॉरिडॉरला पूर्ण विरोध आहे. त्यामुळं आमची शासनाला पहिल्यांदा मागणी आहे की स्वतः CM साहेबांनीच आमच्या बाधितांची बैठक घ्यावी आणि कॉरिडॉरबद्दल काय असेल त्यांचे प्लॅन्सबद्दल सांगावं आणि आमच्या अडचणी पण सॉल्व्ह करावेत. कारण आत्तापर्यंत हा जो मंदिरापासला भाग आहे हा भाजपाला मानणारा भाग आहे सगळा. आत्तापर्यंत लोकसभेत बघा, विधानसभेत बघा, कॉरिडॉर समोर असताना सुद्धा आम्ही मतदान केलं आहे मोठ्या प्रमाणात. तर ही सगळे लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले. त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला अधिकाऱ्यावर, इथल्या नेत्यावर कोणालाही विश्वास नाही. तर स्वतः CM साहेबांनीच
आमची बाधितांची मिटिंग घेऊन आमच्या शंका विचारून घ्याव्यात, अडचणी विचारून घ्याव्यात आणि त्या संपवण्याचा प्रयत्न करावा आणि पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती ही स्थापन करावी असं आमचं म्हणणे. नेमकी टक्केवारी सांगितली जाते, जिल्हाधिकाऱ्यांकडून टक्केवारी सांगितली गेली 80% सांगितली होती, परत 70% सांगितले जी कॉरिडॉरला विरोध करत नाहीत ते. आता ह्या टक्केवारी नेमकी कशी ठरवली जाते आणि आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, यावेळी किती टक्के लोक उपस्थित होते ते? टक्केवारी हा एक शासनाचा घोळ आहे. शासनाच्या उपस्थित राहिलेल्यांची पहिल्यांदा सुद्धा जेवढे लोक उपस्थित राहिले त्याची टक्केवारी सांगितली. उपस्थित राहिलेले लोक सरकारला विरोध करायला आलेले होते, सरकारचा पाठिंबा द्यायला आलेले नव्हते. आता जी त्यांनी माहिती भरून घेतली, काहीतरी 660 बाधितापैकी 510 लोकांनी शासनाला माहिती दिलेली आहे. सरकारला असं वाटतं की या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. प्रत्यक्षात सरकारने ते फॉर्म जर नीट वाचले तर प्रत्येक फॉर्मवर आमचा कॉरिडॉरला विरोध आहे असं लिहिलेलं आहे. काही लोकांनी त्याचे फोटो काढलेले आहेत. माझी पत्रकार मंडळीला विनंती आहे की तुम्ही हे फॉर्म बघायला मागा. आम्ही सुद्धा ही माहिती अधिकारात मागणार आहोत, पण त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत आम्ही शासनाला अशी विनंती केली की मतदान घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला माहिती दिलेले 510 लोक असो किंवा माहिती न दिलेले 132 लोक असो, हे सर्वचे सर्व लोक विरोधी आहेत. ह्या लोकांनी उद्या जरी 132 मधल्या लोकांना ते आता अंजारायला लागलेत, गोंजारायला लागलेत, त्या लोकांनी जरी माहिती दिली तरी त्यात तेच लिहिणार आहेत की आमचा कॉरिडॉरला विरोध आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला अशी विनंती केली की तुम्ही मतदान घ्या आणि या मतदानमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. आणि सरकारने जर मतदान नाही घेतलं तर आम्ही कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मतदान घेणार आहे आणि सर्व संभाव्य बाधितांचं घेणार आहे. ह्यात फार मोठा वर्ग भाडेकरूचा आहे. तो भाडेकरूचा वर्ग शासनाने वगळलेला आहे. फक्त त्यांच्यावर आकारला कर विभागला जे मालमत्ता धारकाची नाव आहेत तेवढेच फक्त यांनी घेतलेले आहेत. त्यापेक्षा भाडेकरूंची संख्या पंढरपुरामध्ये जास्त आहे. केवळ शिंदे सरकार, होळकर सरकार वाढेत 40 भाडेकरू आहेत. असं असताना यांचा सर्वे हा 100% खोटेपणाचा आहे. सत्यमेव जयते हे आपल्या देशाचं ब्रीद आहे. असं असताना तुमची राजमुद्रा तुमच्या टॅबलावर असताना सुद्धा तुम्ही हे खोटं बोलता, हे फार वाईट आहे. देवाच्या दरबारामध्ये ह्याला क्षमा नाही. येत्या आषाढी वारीपर्यंत कॉरिडॉरचा विकास आराखड्याचा अंतिम स्वरूप हे समोर येईल असं बोललं जात असतानाच आता पुन्हा एकदा पंढरपुरातील स्थानिक नागरिकांचा प्रखर विरोध समोर आलाय. त्यामुळं आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा स्थानिक नागरिकांशी आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मीटिंग घ्यावी का असा प्रश्नही उपस्थित झालाय. देवाच्या दरबारात सत्य चालतं, खोट्याचा कायम पराजय होतं, अशी भूमिका यावेळेस या ठिकाणी अभयशे इजगावकर यांनी व्यक्त केली आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.